देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये शालिनीला सारखी लाली आठवत असते. गोपाळने लालीसमोर तिच्या कमरेत हात घातलेला. त्यानंतर गोपाळ तिच्या कानाखाली मारतो, पण तरी लाली बाज येत नाही आणि शालिनीवर धावून जाते. तिच्या गळ्यातून चैन ओढत म्हणते, चल फूट. आता शालिनी विचार करते, नाही नाही, मी या गावात नाही राहणार. ती बाई खूप डेंजर आहे. जामकर साहेबांना सांगू का? ते माझी नक्कीच मदत करतील. पण नको नको, जर त्या लालीला कळालं तर ती मला सोडणार नाही. लालीचा खरा चेहरा बघून देवीसिंग चांगलाच हादरतो, पण तो पण तिला काही सोडत नाही आणि चांगलाच चिडी लावतो. पण लाली पण त्याच्या तोंडाला अशी काही जखम देते आणि सांगते, ही जखम बघून तुम्हाला आठवत राहणार की कुठल्या बाईच्या नाताला नाही लागायचं. दोघं घरी येतात आणि फुलाबाई ओरडते, गोपाळ, अरे तुझ्या तोंडाला काय झालं? आता गोपाळ लालीकडे बघतो आणि नंतर सांगतो, अगं एवढं काय नाही, थोडंसं लागलं आहे. आता फुलाबाई त्याचा हात काढते आणि म्हणते, हे थोडंसं लागलं आहे वे? रंजी लालीकडे बघते आणि म्हणते, कुणी मारलं बिरलं की काय? तेवढ्यात आजी म्हणते, लागलं असेल कुणाचे तरी मुडदे पाडतानी. अगं मी सांगत होते ना, हे दोघं पण एकमेकाला सामीले आणि दोघं मिळूनच मुडदे पाडतायत. फुलाबाई म्हणते, आत्या झालं का तुमचं सुरू? रंजी म्हणते, काय चुकीचं बोलतायत? आजी म्हणते, मी कधी चुकीचं बोलतच नाही. अगं मी सांगते ना, हा भामटाच खून करतोय. फुला म्हणते, आत्या. तेवढ्यात गोपाळ म्हणतो, आई जाऊ दे ना. अगं तुला माहिती आहे ना, आजी अशीच बोलती, तू नको मनावर घेऊ. लाली म्हणते, आत्याबाई हे बरोबर बोलतायत. बरं आहो, तुमच्या तोंडाला लागलं आहे ना, चला मी मलमपट्टी करते. ते आता रूममध्ये घेऊन जाते आणि जखमेवर मलम लावत असते आणि म्हणते, काय हो तुम्ही विचार करत असताल, जखमही देते आणि मलमही लावते, पण ही जखम बायकांच्या नादाला लागू नये म्हणून, आणि हा मलम मी ज्या नवऱ्यावर प्रेम करते त्याच्यासाठी. आता देवीसिंग शांत असतो आणि हो म्हणून फक्त मान हलवतो. लाली म्हणते, आता तुम्हाला बरं वाटेल, चला आराम करा. दोघं रात्री झोपतात, पण देवीसिंगला काही झोप येत नाही. तो विचार करत असतो, या लालीने माधुरीला मारलं, आर्याला मारलं आणि त्यांचे पैसे गायब केले. आता विचारतो तर सांगायलाही तयार नाही. अरे यार, मी काय प्लॅन केला होता, पैसे घेईल आणि या गावातून गायब होईल, पण मी तर इथे अजूनच गुंतत चाललो आहे. मला नाही वाटत ही लाली मला पैसे देईल आणि इथूनही जाऊ देईल. मी करायला काय आलो आणि करतोय काय? तो आता लालीकडे बघतो, ती शांत झोपलेली असते. तो मनात विचार करतो, असं वाटतं आत्ता उठावं आणि हिला कायमचा आराम द्यावा. हिचं जिवंत राहणंच माझ्यासाठी धोक्याचं आहे. त्यापेक्षा एकदाच संपवतो. तो आता उठायला लागतो. त्याचा धक्का लागून फुलपात्र खाली पडतं. तो आता घाबरतो, लाली तर उठणार नाही ना? तो पटकन तिच्याकडे बघतो, पण लाली अजूनही गाढ झोपलेली असते. तो मनात म्हणतो, बरं झाली हिला जाग नाही आली, गाढ झोपली की ही. उशी घेत म्हणतो, हीच संधी हिला संपवायची. आता तुला नाही सोडणार मी. आणि अखेर देवीसिंग लालीच्या तोंडावर उशी ठेवायला लागतो. पण तुम्हाला काय वाटतं, लाली एवढ्या सहजासहजी मरेल का? का आता देवीसिंगलाच घरातील कामाला लावेल? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.